नमस्कार. मी अरविंद आठले. तशी आता बऱ्याच दिवसांनी आपली भेट होती आहे. मध्यंतरी कल्याणजवळ आणि धुळे या दोन्ही ठिकाणी काही कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. गायत्री पुरस्चरणाच्या कल्याणला 5 लोकांनी केलं होतं आणि धुळ्याला एका मोठ्याने महापुरस्चरण केलेलं होतं. तर याची सांगता असल्यामुळे त्या ठिकाणी मी गेलो होतो. त्यामुळे मधल्या बऱ्याच काळामध्ये मी आपणाला काही भाषण देऊ शकलो नाही. पण तरी पण त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही गायत्री पुरस्चरणाचे समग्र असे व्हिडिओ होते, विशेषतः धुळ्याला बऱ्याच तासांचं मी चित्रीकरण केलं स्वतः आणि मग ते एडिट करून साधारणपणे 2.5 तासाचे यामध्ये साधारणपणे 5 भागात ते विभागून मी आपल्याला प्रस्तुत केले होते. इतके चांगलं चित्रीकरण आणि इतक्या सर्व विधींचं तुम्हाला पाहायला मिळणं तसे एरवी कठीण आहे. त्यामुळे तरीही मी गॅप न देता ओळीने 5 दिवस 5 व्हिडिओ तुमच्यासाठी प्रस्तुत केलेले होते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ते पाहिले असतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. परंतु इतकं सविस्तर चित्रण एरवी तुम्हाला पाहायला मिळणं फार कठीण आहे. त्यामुळे काही लोकांना ते कंटाळवाणंही झालं असेल याची मला कल्पना आहे. परंतु मलाही थोडी विश्रांतीची गरज होती आणि ते इतकं सविस्तर देणंही मला ते आवश्यक वाटलं. या दृष्टिकोनातून मी तुमचा सगळ्यांचा तेवढा वेळ घेतला. त्यामुळे ज्या कोणाला तसदी झाली असेल मी त्याबद्दल दिलगीर आहे. तर आज 77वा व्हिडिओ भाषण पुष्पाचा मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. आणि श्रीमद शंकराचार्य यांचा सौंदर्य लहरी या ग्रंथाविषयी थोडंसं 4 शब्द उच्छिष्ट असलेले बोलावेत अशी मला इच्छा उत्पन्न झाली. आणि त्यासाठी आमच्या आळंदीच्या मठाचे लेखक श्री अप्रबुद्ध उर्फ पाळेकर यांचा सौंदर्य लहरी हा ग्रंथ मी रेफरन्ससाठी घेतला आणि त्यातला बराचसा भाग आज तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सौंदर्य लहरी खरं म्हणजे हे शिशु अवस्थेमध्ये आचार्य यांनी अगदी सहज स्फूर्तीने असं रचलेलं हे काव्य आहे. हे खरोखर एक आश्चर्य असा चमत्कार आहे हा पृथ्वीवरचा. एवढ्या छोट्या शिशूनी असं काव्य रचावं आणि त्यातही मातेच्या वर्णनाचं म्हणजे जगदंबेच्या वर्णनाचं काव्य रचावं. कारण तंत्रशास्त्रामध्ये देवीला अतिशय महत्त्व आहे. वेगवेगळ्या रचना तंत्राद्वारे साध्य करून लोक काही मार्गाला लागलेले असतात. तंत्रमार्ग हा काही वाईट नाही आहे, परंतु तो योग्य रीतीने हाताळला जात नाही. म्हणून तुकारामासारख्यांनी तंत्रमार्गाला शाक्त गधळा असं म्हटलेलं आहे. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे हा मार्ग वीरांचा आहे, सर्वसामान्य माणसांचा हा मार्ग नाहीच आहे. ज्यांनी आपलं मन अत्यंत ताब्यात ठेवलेलं आहे, षड्रिपूवर ज्यांचा विजय आहे, अशाच माणसांनी या तंत्रमार्गात शिरावं. इतरांनी त्याचा विचारसुद्धा करू नये. तर हल्ली आपण पाहतो की ध्वनिलहरी मनुष्याच्या कानात येण्याआधीसुद्धा जशा त्या उमटतात तशा आकाशामध्ये त्या पहिले प्रस्तुत होतात आणि त्या नष्ट होत नाहीत. शक्य आहे तुम्ही काळाच्या मागे जाऊन अनेक व्यक्तींचा संवाद, तुमचं मन जर तेवढं तरल आणि स्थिर असेल तर याचा अभ्यास तुम्ही करू शकता. मागे मी माझ्या कारंजाच्या मुक्कामात मी तुम्हाला सांगितलं की महाराजांचा ओंकार मी ऐकू शकलो. शेकडो वर्ष मागे जाऊन त्या वाड्यामध्येला जो काही होता तो मी ऐकू शकलो. याचं वर्णन मी तुम्हाला मागच्या माझ्या कारंजाच्या वर्णनामध्ये केलेलं आहे. तर ह्या नाश न पावणाऱ्या अशा लहरींचा उपयोग मनुष्याला करून घेणं शक्य आहे. आणि भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये या गोष्टीचा उपयोग करून घेतलेला आहे.
अतिशयोक्ती जर करायची नाही असं जर म्हटलं तर साऱ्या भारतीय संस्कृतीची उभारणी या एका सत्याच्या चिरंतन पायावर अशी केलेली आहे की दैवदुर्विलास हा आहे की आपल्या भारतवर्षाला आज या गोष्टीची जाणीव राहिलेली नाही. आख्यायिका जर पाहायची म्हटली तर आद्य शंकराचार्य हे 5 वर्षाचे होते आणि मौंजीबंधन त्या काळात 5 वर्षात होतही असे. हल्लीही काही मंडळी 5 वर्षात करतात. तर तसं होऊन त्या सर्व विद्या पारंगत ते होते. अशा ज्या व्यक्ती येतात ते सर्व मागचं घेऊन येत असतात. या जन्माचं त्यांचं असत नाही. ज्ञानेश्वरांनी एवढ्या लहानपणी ज्ञानेश्वरी रचली. शंकराचार्यांनी 5व्या-6व्या वर्षी हे एवढं अत्यंत अवघड क्लिष्ट आजही विद्वानांना बुद्धीच्या पलीकडे असणारं हे असं स्तोत्र रचलं. हे एक आश्चर्य आहे आणि अशी अनेक आश्चर्य आपल्या भारतभूमीमध्ये घडलेली आहेत. केव्हा तरी जगन्मातेच्या प्रेरणेने हे स्तोत्र त्यांनी रचलं. त्याची कथा अशी सांगतात, जशी नामदेवाची कथा सांगतात की लहानपणी देवाला नैवेद्य दाखवला आणि देव खात नाही म्हणल्यावर तो रुसून बसला आणि त्या देवाला त्या दगडी मूर्तीतून बाहेर येऊन त्याचा हट्ट पुरवण्यासाठी तो नैवेद्य खावा लागला. तसं या शंकराचार्यांचं झालं. तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवतीला आचार्यांचे वडील नेहमी पायसाचा नैवेद्य दाखवत असत. तसे वडील त्यांचे लहानपणी गेलेले होते. परंतु त्यांच्या मनावर तो संस्कार होता की आपले वडील पायसाचा नैवेद्य देवीला दाखवतात. त्यामुळे वडिलांना एकदा काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं आणि बिचाऱ्या या शंकराकडे ते नैवेद्य दाखवण्याचं काम आलं. त्याने आपले असं समजत होतं की वडील नैवेद्य दाखवतात म्हणजे देवी ती खात असली पाहिजे. दुधाचा पेला होता. त्याने दुधाचा पेला देवी पुढे ठेवला आणि दूध घेण्याकरता तो मनोभावाने देवीची प्रार्थना करू लागला आणि वडिलांचं अनुसरण त्याने डोळे मिटून केलं आणि डोळे उघडून पाहत होता तो नैवेद्य तसाच आहे. देवीने काही तो खाल्लेला नाही, प्यालेला नाही. तेव्हा ते जगन्मातेची आळवणी करायला लागले. हा एवढंसं लहान भाबडं पोर. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दूध पिलंच पाहिजे, नाहीतर आई मला म्हणेल की तू पापी आहेस म्हणून तुझ्या हातचं दूध देवीने पिलं नाही. मी काही पापी नाही आहे, हा माझ्या हातचं दूध त्याला प्यावंच लागेल. आणि तरीही देवी अतिशय स्तब्ध पाहिल्यानंतर मात्र हा द्रविड शिशू आपलं डोकं फोडून घ्यायला तयार झाला आणि अखेर वत्सलतेला पान्हा फुटला आणि स्वतःच्या रूपाने प्रकट होऊन जगज्जननीने ते दूध प्राशन केलं. परंतु ती आई होती. आपल्या बाळाला सोडून ती एकटी कशी काय पिईल. त्यामुळे तिने तो प्याला आचार्यांच्याही तोंडाला लावला आणि भगवतीच्या तोंडचं दूध पोटात गेल्यानंतर आचार्यांना स्फूर्ती होऊन त्यांच्या तोंडातून जे स्तोत्र सहजरित्या बाहेर पडलं ते हे सौंदर्य लहरी स्तोत्र. आता स्वतः आचार्यांनी आपल्या बालवयाचा उल्लेख या स्तोत्रामध्ये केलेला आहे. 100व्या त्यातल्या श्लोकामध्ये त्यांनी अशी प्रार्थना केली आहे की मी एक विद्यार्थी तुझ्या चरणाजवळ आलो आहे आणि तुझ्या चरणमोदकाचा प्रसाद मला दे म्हणजे मला काव्य करण्याची शक्ती येईल. वरवर पाहू गेलं तर नावाप्रमाणे सौंदर्यलहरी हे सौंदर्याचं वर्णन आहे. मात्र इतकंच की हे सौंदर्यसागराचं वर्णन नसून मातृसौंदर्याचं वर्णन आहे. माता किती सुंदर दिसली असेल याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तिथं शृंगाराला जागा नाही. सौंदर्य आणि शृंगार यांचा मिलाप आपण करत असतो तसं नाही आहे. मूळ निखळ जे सौंदर्य आहे त्याला शृंगाराचा वाससुद्धा येत नाही. आणि अशा अत्यंत सुबोध अशा रचना संस्कृतमध्ये अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे या लहरीला अनेक पैलू आहेत. या सौंदर्य लहरीला असे अनेक पैलू पण आहेत. आणि जगन्मातेच्या उपासनेचे जे कर्म, उपासना आणि ज्ञान असे प्रसिद्ध मार्ग आहेत
त्या सर्वांचं या स्तोत्रामध्ये अनायास संकलन झालेलं आहे. सर्वश्रेष्ठ असा वेदांत क्रियारूप योग, अंतःकरणाच्या तळमळीचा भक्तिमार्ग आणि सर्वांचा समन्वय करून यच्चयावत मनुष्य जातीला उपयोगी पडेल अशा तऱ्हेने बनवलेले तंत्रशास्त्र या सर्वांचं वर्णन या ठिकाणी आहे. परंतु बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी म्हणून सामान्य माणसाचं पोट कसं बरं भरणार? त्याप्रमाणे नुसत्या वर्णन दिनदुबळे जे जीव आहेत त्यांचं कल्याण कसं होईल? त्यामुळे त्याला उपयुक्त असे तंत्र अत्यंत दयार्द्रतेने स्फुरले या स्तोत्रात तीही अडचण दूर केली गेली आहे आचार्यांनी. म्हणजे प्रपंचातील अनेक आपत्तींनी गांजलेल्या जीवांना नकळत त्याचा उपयोग व्हावा अशी या श्लोकांची रचना आहे. प्रत्येक श्लोक काही विशिष्ट तंत्राप्रमाणे म्हणजे ठराविक अशा यंत्रावर पद्धतशीरपणे पूजा करून अनुष्ठिला तर लहान सहान सिद्धीही प्राप्त होतात. प्रपंचातील अडचणी दूर व्हाव्या, परंतु मोहजालात फसून साधकानं मार्गभ्रष्ट होऊ नये अशी योजना याच्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी एक अवस्था स्फूर्तीचा उगम अत्युच्च अशा भावराज्यात आहे. भाव प्रकट झाल्याशिवाय, भाव असल्याशिवाय काही मिळत नाही. त्याप्रमाणे जसं आपण पाहतो की स्फटिक असतो, मिठाचं पाणी केलं, द्रावण केलं, तर ते द्रावण जसं जसं वाळत जाईल तसतसे त्याच्या विशिष्ट अशा आकाराचे स्फटिक तयार होतात. त्याला स्फटिकीकरण म्हणतात. अशा वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळ्या पदार्थांचे स्फटिक कुठल्याही फॉर्ममध्ये असो मध्ये त्याचे स्फटिक तयार होतात असं रसायनशास्त्र सांगतं. आणि हा आकार विशिष्टच कसा धारण करू शकतो याचं उत्तर आजही कोणी शास्त्रज्ञही देऊ शकत नाहीत. ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यांना हे माहिती असेल. आणि शब्दांना अर्थ असल्यामुळे त्याचे विशिष्ट परिणाम होतात आणि ही गोष्ट सहज पटते. परंतु अर्थहीन शब्दोच्चारही काही करू शकतो हे समजणं फार कठीण आहे. तुम्ही जे मंत्र म्हणता, विशिष्ट रचना त्या मंत्राची समोर केलेली आहे आणि या विशिष्ट मंत्राचा अर्थ तुम्हाला समजो का न समजो, परंतु त्या मंत्राचे जे ध्वनिकंपनं आहेत, ही ध्वनिकंपनं त्याचे परिणाम करीत असतात. याचे परिणाम अनेक प्रकारचे आहेत आणि या सगळ्या निरनिराळ्या यंत्रांची अशी वर्णनं या सौंदर्य लहरीत स्वतः आचार्यांनी रचून केलेली आहेत. आता मंत्र श्रेष्ठ का त्याचा अर्थ समजून मंत्र म्हणणं श्रेष्ठ का काय असं वगैरे अनेक वादविवाद आपल्याकडे आहेत. परंतु या वादविवादाला काही अर्थ नाही. अर्थ नाही समजला तरी चालेल, परंतु एक विशिष्ट कंपन त्याचं तयार होणं आवश्यक आहे. मंत्र तर अनेक पुस्तकातही वाचायला मिळतात, परंतु विशिष्ट पद्धतीने ते म्हटलं पाहिजे, विशिष्ट चालीनी, विशिष्ट अशा तऱ्हेने ते म्हणावं की एक विशिष्ट कंपन त्याच्यात उत्पन्न झालं पाहिजे आणि या कंपनांना एक आकार आला पाहिजे. मंत्राला मंचाच्या उच्चारणाला खरी किंमत आहे. अर्थाशी काही संबंध नाही असे म्हणणाऱ्या ही लोक पूर्वी होते, परंतु अर्थ समजून मंत्र म्हटलं तर त्याची परिणती आणखीन चांगली होती. आता पहा, बहुजन समाजापुढे अर्थाशिवाय मंत्रोच्चारणाला अर्थ नाही अशी समजूत वाढल्यामुळे उच्चाररूप कमी झालं. मूळ उच्चार जे अत्यंत शुद्ध व्हायला पाहिजे ते कमी होत आले आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की ते मंत्र म्हटले तरी त्याचा परिणाम होत नाही, कारण ते मूळ स्वरूपात म्हटलेच जात नाही. ज्या उच्चाराने विशिष्ट कंपनं उत्पन्न व्हायला पाहिजे ती कंपनं उत्पन्नच होत नाही, त्यामुळे ते मंत्र वास्तवात येत नाहीत. हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक ठराविक तंत्र सांभाळून विशिष्ट अनुपूर्तीत असलेल्या शब्दांचा म्हणजे मंत्राचा जप करणे याची आवश्यकता आहे. याप्रमाणे पाहिलं
तर मंत्रांच्या जपाला आणि संख्येला खरं महत्त्व प्राप्त होतं आणि अर्थ हा गौण ठरतो. चित्ताची एकाग्रता होऊन कदाचित काही इष्ट परिणाम होतील असं गृहीत धरलं तरी सामान्य लोकांच्या दृष्टीने ते फारसे इष्ट नाहीत, कारण अशा पद्धतीने उच्चारणाची म्हणजे जपाची संख्या मंदावून त्यात जो एक तीव्र आवेग उत्पन्न व्हायचा चित्ताचा तो होत नाही. तो होणं आवश्यक आहे. तेव्हा मुकुंदरायांनी काय म्हटलं, त्यांनी एक उदाहरण दिलं मुकुंदराचं. हे अप्रबुद्धांचं पुस्तकातलं मी काही कोटेशन तुम्हाला देतो आहे. आकाशाची करवेल चौघडी, शून्याची बांधवेल पुडी, महाकाळाची मुरडवेल नरडी, परिया मनाच्या ओढी कठीण. त्यामुळे लवकर अशी स्थिती होते की धड चित्ताची एकाग्रता नाही आणि धड जपसंख्याही नाही. तेवढ्याकरता नाम महात्म्य सांगणाऱ्या श्री समर्थ किंवा वासुदेवानंद सरस्वती यांच्यासारख्यांनी संख्यायुक्त जपावर भर दिलेला आहे. हे सर्व जरी ठीक असलं तरी नुसत्या तेवढ्यानं बुद्धीचं समाधान होत नाही. मंत्रवाद्यांना एका प्रश्नाचं उत्तर नाही की एकाच अर्थाचे अनेक मंत्र का झाले असावेत. एक विशिष्ट परिणाम असेल तर एकच मंत्र पाहिजे, तसं नाही झालेलं. परंतु ज्यांना ज्यांना जसे जसे स्फुरलेले मंत्र आहेत तसतसे त्यांनी ते रचलेले आहेत. तेव्हा मूळ शास्त्राकडे आपण दुर्लक्ष करू नये. शास्त्र म्हणजे त्याला तत्व आणि प्रयोग अशी दोन्हीही अंग असली पाहिजे. इतकंच नव्हे तर प्रयोगाचे अंग जास्त महत्त्वाचे असले पाहिजे. वात्सायनाने म्हटलेलं आहे की सर्वजन विषय वस्तू प्रयोग हा केवळ शास्त्राचे अधिकारी फार थोडे असतात. बहुजन समाजाला प्रयोगाची आवश्यकता असते. अशी दोन्ही अंगे असल्याखेरीज कोणतीही परंपरा चिरकाळ टिकू शकत नाही. भोळेपणाने, वंचकतेने, प्रचाराने अथवा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही काळ साधल्यासारखे दिसले तरी ते चिरकाळ टिकत नाही. अनुभवाचे अथवा ज्ञानाने समाज शहाणा झाला की सूर्योदयाला नष्ट होणाऱ्या धुक्यासारखं मग ते नष्ट होतं. तेव्हा हे आपण सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. आता अर्वाचीन इंद्रियाने निदान 2 इंद्रियांविषयी तर एक गोष्ट सिद्ध केली आहे की डोळा ज्या प्रकाशाची संवेदना घेतो तो प्रकाश कानाच्या पडद्यावर टाकला तरी कानाला त्याची जाणीव होत नाही. त्याच्या उलट ज्या नादलहरी कानाच्याद्वारे शिरून अंतःकरणाला डोलावतात त्या डोळ्याच्या पडद्यावरही आदळत असतात तरी त्याची जाणीव डोळ्यास घेता येत नाही. विशिष्ट सुरात वाद्य लावावे तशी प्रत्येक इंद्रियाची शक्ती काही विशिष्ट प्रमाणातच बसवली आहे. नादलहरी अत्यंत विरळ झाल्या तरी त्यांचे ज्ञान होत नाही आणि अत्यंत सघन झाल्या तरीही त्यांचे ज्ञान होत नाही. इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायलेट इत्यादी किरणांचा अनुभव आपण फक्त यंत्राच्या उपाधीनेच घेऊ शकतो. कदाचित असे करता आले की इंद्रियांच्या शक्ती हव्या तशा पालटता येतात तर असेही होऊ शकेल की एकाच वस्तूची प्रतीती 5ही प्रकारे होऊ शकेल. शब्दकाराने ऐकू येतो तसा ऐकवला जात असताना दिसू लागेल, त्याचा वासही येईल, त्याची चव कळेल, त्याला धक्का बसून स्पर्श झाल्यासारखे वाटेल. या तत्वाचा साक्षात्कार झाल्यामुळेच मंत्रशास्त्रात शब्दांचे रंग, रसगंध इत्यादींचा विचार केला आहे. तेव्हा शास्त्राच्या प्रगतीनुसार हे हळूहळू सत्य बाहेर येत आहे. आता पतंजलीने काय म्हटलं आहे पहा, कोणत्याही वस्तूचा धर्म पलटणे किंवा तिचे दुसऱ्यात रूपांतर करणे हे सहज शक्य आहे असे तो म्हणतो आणि ते कसे करावे हेही सांगतो. हे सर्व चमत्कार आज विज्ञानाच्या दृष्टीने शक्य ठरू पाहत आहेत. अर्वाचीन शास्त्राने त्यांचा थोडाफार उपयोग केला आणि नाना प्रकारचे भौतिक चमत्कार जगापुढे ठेवले, परंतु परमाणूंच्या अंतरंगात फेरबदल करण्याची त्यांची साधने फार स्थूल आहेत आणि अंतरंगाविषयींचे त्यांचे ज्ञान फार तुटपुंज आहे. त्यामुळे हे चमत्कार करण्याचे काम खर्चाचे आणि जिकिरीचे झाले आहे आणि त्याचा उपभोग घेणेही तशाच प्रकारचे झाले आहे. त्यामुळे साधनांची वाढ अमर्याद झाल्यासारखी दिसली
तरी मनुष्यजीवन इतकं बांधलं गेलं आहे की पारतंत्र्यही दुस्सह होण्याची वेळ आली आहे. एकीकडून पंचतत्वावर सत्ता चालवण्याची ऐट करीत असताना तो त्यांच्या जुलमातच राबत असतो. असे न होता पंचतत्वावर सत्ता चालवून जर ती गोष्ट करता आली तर माणसाची खरी उन्नती. योगाचा हेतू तेच आहे आणि योगानंतर तंत्रशास्त्राचा हेतू तो आहे की हे तंत्राप्रमाणे वेगवेगळ्या रचना करून हा बदल करणं शक्य आहे. त्यामुळे ही अडचण भगवान पतंजलींनी दूर केलेली आहे. आता हळूहळू त्याला शास्त्राचं स्वरूप आताही येऊ लागलेलं आहे. 5 इंद्रियांच्या शक्ती मनुष्य जीवाला अभ्यासाने ताब्यात घेता येतात आणि उत्तरोत्तर सूक्ष्म करता येतात, एकसारख्या करता येतात आणि अथवा त्यांचे एकमेकात परिवर्तन करता येते. त्यामुळे सहज अशी एक गोष्ट घडली की पंचेंद्रियांनी एकाच प्रकारची प्रतीती येऊ शकेल. एकाच वस्तूची पंचसंवेदनात्मक प्रचिती एकाच वेळी येऊ शकेल. अर्वाचीन शास्त्रज्ञांचा अडलेला रस्ता पतंजलीने खरं म्हटलं तर खुला करून ठेवलेला आहे. सृष्टीच्या अमर्याद सूक्ष्मतेने कुंठित होऊन आता प्रयोगाकरता आणखीन सूक्ष्म साधने कशी उत्पन्न करावी हे न कळल्यामुळे गांगरून गेलेल्या या अर्वाचितांना आता यापुढे योगाशिवाय पर्याय नाही. प्रयोगाच्या कक्षेत विद्युत कण आला असला तरी तो कशाही रीतीने प्रत्यक्ष गोचर होत नाही. 1 इंचात दशलक्ष बसतील एवढे पातळ सोन्याचे पत्रे बनवले तरी देखील ते स्थूलच ठरतात. अशा स्थितीत जास्त सूक्ष्म द्रव्याचा उपयोग करून घ्यावा हे ज्ञान योगाने शिकवले आहे. आपली जी अनेक तंत्र आहेत ती त्या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म असा विचार करून बनवलेले आहेत. तेव्हा सांख्यानी गुण आकाशगुण हा शब्दगुण आकाशाचा, स्पर्श वायूचा, रूप तेजाचा, रस आपाचा आणि ग्रंथ पृथ्वीचा असे ठरवले. हे या अर्थानेच ठरवलेलं आहे. सध्या ऋग्वेदामध्ये ही गोष्ट सांगितली की वाचेचे 2 प्रकार आहेत. एक वरवरचा वाटेल त्याला समजणारा असा असून दुसरा अतिशय सूक्ष्म आणि मनीषी अशा महर्षी लोकांना समजणाराच आहे. या 2 प्रकारच्या वर्गीकरणाचा आणि ऋग्वेदात अन्यत्र उल्लेखलेला परापश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींचा काही संबंध नाही. 4 वाणी या नाभिस्थानी उत्पन्न होऊन उत्तरोत्तर प्रकट होणाऱ्या स्थूल अवस्था आहेत. या अवस्थेतही नामरूपांच्या आणि दोन्ही प्रकारची मिश्र आणि स्वतंत्र अशी प्रचिती येऊ शकते. त्यातील अत्यंत सूक्ष्म जी परा ती उत्पन्न करणाऱ्या तुरावस्थेत मिश्र प्रचिती असल्यामुळे मंत्रत्व न सांगता वेदांना अर्थत्वही असू शकते. मागे सांगितल्याप्रमाणे स्फटिक भवनासारखा हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. नाम आणि रूप हे एकाच वस्तूचे पर्याय आहेत असे म्हटल्यानंतर त्या एकमेकांचे रूपांतर करता आले पाहिजे एकमेकात असे सिद्ध होते. या अत्यंत सूक्ष्म अशा तुर्यावस्थेत कोणत्याही प्रकारची प्रचिती आली तरी काहीतरी शब्दाची प्रचिती येणारच आणि शब्दाच्या योगाने तेथे काही लहरींमुळे तुर्यावस्थेत उत्पन्न झालेल्या आकाराला जर स्थूलता आली तर आपल्या भोवतालच्या भूताकाळात आपल्या इंद्रियांना अनुभवता येईल असा आकार म्हणजे वस्तू प्रकट होईल. एका साध्या उदाहरणाने लक्षात येईल की बर्फाचा खडा घेतला तर दिसून येतं की त्याला एकाच वेळी 2 प्रकारचे अस्तित्व आहे. पंचेंद्रियांच्या नेहमीच्या शक्तीप्रमाणे ते घट्ट झालेले पाणी आहे. पाण्याचा खडा आहे, परंतु सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर असं दिसून येतं की ते पाणी नाही, 2 प्रकारचे वायू नाही, H2O, निरनिराळ्या प्रकारचे विद्युत परमाणूही नाहीत आणि या सर्व अभिव्यक्तीला आधारभूत असलेल्या सर्वव्यापी मूलतत्वाची काही नियमित आंदोलने आहेत. जर कोणत्याही रीतीने या खड्याला उत्तरोत्तर सूक्ष्म जर करता येईल तर शेवटी त्याचं पर्यवसान एक ठराविक आंदोलनात आणि त्यापुढील अनंतात विरून पाण्यात होईल. याचाच प्रतिसिद्धांत असा आहे
की जर या मुलाकाशात त्या ठराविक लहरी एकसारख्या उत्पन्न करता आल्या तर हळूहळू त्यांना विद्युतकण वायू यांचे स्वरूप प्राप्त होऊन शेवटी त्याचे पर्यवसान पाणी या पदार्थात होईल. हा विषय आता अर्ध्यावर ठेवावा लागणार आहे. पुढे आपण पुन्हा घेऊया पुढच्या ह्याच्यात. हा कठीण विषय आहे आणि आचार्यांना समजणं ही तर काही सोपी गोष्ट नाहीच आहे. शास्त्र आपल्या ह्या पतंजलीच्या योगाने कसं चाललं आहे हे दाखवण्याचा यात प्रयत्न आहे आणि त्यानंतर मंत्र कसे असतात, तंत्र काय आहे याविषयी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. तर या ठिकाणी तुमचा मी निरोप घेतो. नमस्कार. पुन्हा पुढे बोलूया.